श्री S.R. ठाकूर प्रस्तुत इयत्ता 10वी विषय मराठी प्रथम सत्र परीक्षा उत्तरासह पेपर क्रमांक 2 गुण 80 वेळ 3 तास। विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा। प्रथम सत्र परीक्षा इयत्ता 10वी विषय मराठी विभाग 1 गद्य पठित गद्य प्रश्न क्रमांक 1 अ उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा। प्रश्न क्रमांक 1 पुढील विधाने पूर्ण करा। विद्यार्थी मित्रांनो, दिलेला उतारा हा काळजीपूर्वक वाचा। पुढे सुद्धा उतारा दिलेला आहे, तो सुद्धा वाचा आणि त्यावर आधारित या दोन्ही प्रश्नांची उत्तरे लिहा। 1 स्वतःच्या कपाळावरचे गोंधळ दिसू नये म्हणून आजी त्यावर बुक्का लावायची। प्रश्न क्रमांक 2 सुनांनी चहा करून पिऊ नये म्हणून आजी सक्त पहारा द्यायची। दिलेला उतारा काळजीपूर्वक वाचा आणि दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा। प्रश्न क्रमांक 2 पुढील मुद्द्यांच्या आधारे आजीचे शब्दचित्र रेखाटा। 1 आजीचे दिसणे उत्तर दिलेले आहे, ते काळजीपूर्वक वाचा। 2 आजीचे राहणीमान याबाबतचे उत्तर सुद्धा दिलेले आहे, ते सुद्धा काळजीपूर्वक वाचा। विद्यार्थी मित्रांनो, ही उत्तरे उतारा वाचूनच लिहिणे अपेक्षित आहे। प्रश्न क्रमांक 3 स्वमत आजी कुटुंबाचा आगळ या शीर्षकाची समर्पकता तुमच्या शब्दात स्पष्ट करा। विद्यार्थी मित्रांनो, स्वमत म्हणजे तुमच्या शब्दात तुम्ही आजी कुटुंबाचा आगळ हे शीर्षक किती योग्य आहे ते लिहिण्याचा प्रयत्न करा। प्रश्न क्रमांक 1 आ उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा। 1 आकृती पूर्ण करा। पुस्तकांच्या वेगळ्या जगात लेखिकेला भेटलेल्या गोष्टी। विद्यार्थी मित्रांनो, दिलेला हा उतारा काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतर दिलेल्या ह्या कृती पूर्ण करा। पुस्तकांच्या वेगळ्या जगात लेखिकेला भेटलेल्या गोष्टी। 1 न पाहिलेले देश, 2 न पाहिलेली माणसं, 3 न अनुभवलेले प्रसंग आणि 4 न जुळणाऱ्या अनेक गोष्टी। विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीचा उतारा त्याचबरोबर त्यानंतर आलेला हा अर्धवट उतारा हे दोन्ही उतारे काळजीपूर्वक वाचा आणि प्रश्न क्रमांक 2 सोडवण्याचा प्रयत्न करा। प्रश्न क्रमांक 2 चौकट पूर्ण करा। लेखिकेने बालवयात उन्हाळ्याच्या सुट्टीत अनुभवलेल्या गोष्टी। 1 अंगणातले हजारी मोगऱ्याचे झाड, 2 माठातले वाफ घातलेले पाणी, 3 अंगणभर पसरलेली वाळवणे आणि 4 कैरीची डाळ आणि पन्हे। प्रश्न क्रमांक 3 स्वमत वाट पाहणे एरवी सुखाची गोष्ट नसली तरी अनेक गोष्टींचे मोल जाणवून देणारे आहे, या विधानाचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करा। विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही स्वतः लिहिण्याचा प्रयत्न करा। अपठित गद्य प्रश्न क्रमांक 1 क उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा। 1 तंत्रज्ञानाचा जन्म झाला त्या काळातील तंत्रज्ञानाची 2 उदाहरणे लिहा। विद्यार्थी मित्रांनो, दिलेला हा उतारा काळजीपूर्वक वाचा आणि दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा। प्रश्न क्रमांक 2 एका वाक्यात उत्तरे लिहा। अनेकांच्या मनातील गैरसमज सांगा। विद्यार्थी मित्रांनो, उत्तर दिलेले आहे, ते काळजीपूर्वक पहा। प्रश्न क्रमांक ब लेखकाच्या मते बाष्कळ असलेला वाद लिहा। विद्यार्थी मित्रांनो, याबाबतचे उत्तरसुद्धा आपल्याला उतारात दिलेले आहे, ते काळजीपूर्वक पहा। विभाग 2 पद्य प्रश्न क्रमांक 2 अ कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा। प्रश्न क्रमांक 1 वस्तूंना जपावे, त्यांचे लाडही करावेत, कारण नंतरच्या काळात तेच आपला स्नेह जिवंत ठेवणार आहेत। प्रश्न क्रमांक 2 वस्तूंना हक्काच्या घरात राहू दिले जात नाही, कारण त्यांचे आयुष्य संपते। विद्यार्थी मित्रांनो, ही अर्धवट दिलेली कविता आहे। पुढे आपल्याला पूर्ण कविता दिलेली आहे, ती कविता वाचूनच या प्रश्नांची उत्तरे लिहा। विद्यार्थी मित्रांनो, दिलेली ही कविता काळजीपूर्वक वाचा आणि दिलेली कृती पूर्ण करा। कृती क्रमांक 2 आकृती पूर्ण करा। वस्तूंची माणसासारखी असणारी वैशिष्ट्ये। 1 सेवक असतात, स्वच्छता आवडते। विद्यार्थी मित्रांनो, कृती क्रमांक 3 ही पुढे दिलेली आहे, ती काळजीपूर्वक पहा। कृती क्रमांक 3 ही कवितेवर आधारित आहे। पुढील काव्यपंक्तींचा सरळ अर्थ तुमच्या शब्दात लिहा। वस्तूंना जीव नसेल ही कदाचित, पण जीव नसल्यासारखे वागवू नये त्यांना। विद्यार्थी मित्रांनो, या ओळींचा सरळ अर्थ तुमच्या शब्दात लिहा। प्रश्न क्रमांक 4 काव्य सौंदर्य वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची, याबाबत तुमचे विचार सांगा। वस्तू या कवितेवर आधारित हे विचार
तुम्ही लिहिणे अपेक्षित आहे। प्रश्न क्रमांक 2A, खालील मुद्द्यांच्या आधारे कोणत्याही एका कवितेसंबंधी खालील कृती सोडवा। 1. उत्तम लक्षण, 2. आश्वासक चित्र। कोणत्याही एका कवितेवर आधारित दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे आपल्याला उत्तर लिहिणे अपेक्षित आहे। 1. प्रस्तुत कवितेच्या कवीचे कवयित्रीचे नाव लिहा, म्हणजे इथे आपल्याला कविते किंवा कवयित्रीचे नाव लिहिणे आवश्यक आहे। 2. प्रस्तुत कवितेचा विषय लिहावा। त्यानंतर 3. कवितेतून व्यक्त होणारा विचार इत्यादी उत्तरं आपण योग्य लिहिल्यास आपल्याला 4 गुण हमखास मिळतील। प्रश्न क्रमांक 3E, रसग्रहण। पुढील दिलेल्या काव्यपंक्तींचे रसग्रहण करा। दिलेली काव्यपंक्ती आहे, सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो। विद्यार्थी मित्रांनो, दिलेल्या काव्यपंक्तींचे रसग्रहण करणे आवश्यक आहे। यासाठी दिलेल्या काव्यपंक्ती कोणत्या कवितेतील आहेत, त्याचे कवी कोण आहेत आणि दिलेल्या काव्यपंक्तीबाबतचा विचार आपल्याला त्यात लिहिणे अपेक्षित आहे। विभाग 3, स्थूल वाचन। प्रश्न क्रमांक 3, खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा। विद्यार्थी मित्रांनो, इथे आपल्याला स्थूल वाचनावर आधारित 3 प्रश्न दिलेले आहेत। त्या तिन्ही प्रश्नांपैकी कोणत्याही 2 कृती आपल्याला सोडवणे अपेक्षित आहे। 1. यडबंबू ढब्बू या गिरिजा कीर यांच्या बालिका कादंबरीतील विनोद तुमच्या शब्दात स्पष्ट करा। 2. माणुसकी पेरणे काळाची गरज या विधानाचा तुम्हाला कळलेला अर्थ लिहा। 3. साहित्य कृतीचा आस्वाद घेताना लक्षात घ्यायचे मुद्दे तुमच्या शब्दात स्पष्ट करा। विद्यार्थी मित्रांनो, या 3 पैकी कोणत्याही 2 कृती सोडवणे अपेक्षित आहे। विभाग 4, व्याकरण व भाषा अभ्यास। प्रश्न क्रमांक 4A, व्याकरण घटकांवर आधारित कृती। 1. समास। पुढील सामासिक शब्दांचा विग्रह करा आणि त्याचा प्रकार लिहा। सामासिक शब्द विग्रह। सामासिक शब्द 1. मातृभूमी, भूमी हीच माता, कर्मधारय। त्यानंतर 2. विटी दांडू, विटी आणि दांडू, इतरेतर द्वंद्व। प्रश्न क्रमांक 2, शब्दसिद्धी। अंतर हा प्रत्यय लावून 2 शब्द तयार करा। 1. विषय, उत्तर आहे विषयांतर। 2. रूप, रूपांतर। प्रश्न क्रमांक ब, अति हा उपसर्ग लागलेले शब्द लिहा। 1. शहाणा, अतिशहाणा। 2. सुंदर, अतिसुंदर। प्रश्न क्रमांक 3, वाक्प्रचार। पुढील कोणत्याही 2 वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा। विद्यार्थी मित्रांनो, दिलेल्या वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करणे आवश्यक आहे। 1. अचंबित होणे, आश्चर्यचकित होणे। 2. खस्ता खाणे, खूप कष्ट उपसणे। 3. गुडघे टेकणे, शरण येणे। 4. सार्थक होणे, धन्यता वाटणे। विद्यार्थी मित्रांनो, दिलेल्या वाक्प्रचारांचे अर्थ दिलेले आहेत, आपल्याला त्याचा वाक्यात उपयोग करणे आवश्यक आहे। प्रश्न क्रमांक 4A, भाषा सौंदर्य। 1. शब्द संपत्ती 1. पुढील शब्दांना समानार्थी शब्द लिहा। अ. काया, शरीर। ब. पान, पर्ण। प्रश्न क्रमांक 2, विरुद्धार्थी शब्द लिहा। 1. स्वातंत्र्य, पारतंत्र्य, जन्म, मृत्यू। प्रश्न क्रमांक 3, पुढील शब्दांचे वचन बदला। 1. वासरे, वासरू। 2. रात्र, रात्री। प्रश्न क्रमांक 4, पुढील शब्दांच्या अक्षरापासून 2 अर्थपूर्ण शब्द लिहा। 1 शब्द दिलेला आहे दरवाजा, त्यापासून तयार झालेले शब्द रवा, वार, दर। प्रश्न क्रमांक 4, लेखन नियमानुसार लेखन। विद्यार्थी मित्रांनो, योग्य शब्द आपल्याला इथे लिहायचा आहे। पहिला शब्द आपण लिहून दिलेला आहे साहित्यिक, दुसरा शब्द क्रियाशील, तिसरा शब्द दीपावली, चौथा शब्द निसर्ग, 5वा शब्द मैत्रीण आणि 6वा शब्द क्रीडांगण। दिलेले हे शब्द हे असेच लिहा। प्रश्न क्रमांक 5, विरामचिन्हे ओळखा। प्रश्न क्रमांक 1, यामध्ये दिलेलं विरामचिन्ह आहे प्रश्नचिन्ह। प्रश्न क्रमांक 2, यामध्ये दिलेले विरामचिन्ह आहे उद्गारवाचक चिन्ह। प्रश्न क्रमांक 6, पारिभाषिक शब्द लिहा। पुढील इंग्रजी पारिभाषिक शब्दांना प्रचलित मराठी शब्द लिहा। 1. बायोडाटा, उत्तर आहे स्वपरिचय। 2. ॲक्शन, उत्तर आहे कृती। विभाग 5, उपयोजित लेखन। प्रश्न क्रमांक 5A, पुढील कृती सोडवा। 1. पत्रलेखन,
सूचना फलक वाचा व त्यापुढील कृती सोडवा। विद्यार्थी मित्रांनो, दिलेले सूचना फलक काळजीपूर्वक पहा आणि पुढे आपल्याला 2 पत्र दिलेली आहेत, त्यापैकी कोणतेही एक पत्र सोडवा। पत्र आपण पुढे पाहूया। विद्यार्थी मित्रांनो, दिलेल्या सूचना फलकाच्या आधारे आपल्याला इथे दिलेले 2 पत्र, या 2 पत्रांपैकी कोणतेही एक पत्र लिहिणे अपेक्षित आहे। पत्र क्रमांक 1, शिबिराच्या आयोजकांना O+ या रक्तगटाची मागणी करणारे पत्र लिहा। हे औपचारिक पत्र आहे। तसेच वरील उपक्रमांमध्ये तुम्हाला व तुमच्या मित्रांना सहभागी करून घेण्यासाठी विनंती करणारे पत्र लिहा। हे अनौपचारिक पत्र आहे। या 2 पत्रांपैकी कोणतेही एक पत्र सूचना फलकाच्या आधारे लिहावा। विद्यार्थी मित्रांनो, पत्र लेखन यासाठी किंवा सारांश लेखन हा प्रश्न दिलेला आहे। प्रश्न क्रमांक 1E यामध्ये दिलेल्या अपठित उतार्याचे वाचन करून त्या उतार्याचे 1/3 शब्दात सारांश लेखन करा। म्हणजेच दिलेला उतारा मोठा असतो, त्यापैकी आपण 1/3 सारांश लेखन करणे अपेक्षित आहे। प्रश्न क्रमांक 5A, पुढील कृतींपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा। शब्द मर्यादा 60 ते 90 शब्द। विद्यार्थी मित्रांनो, इथे एकूण 3 कृती दिलेल्या आहेत, त्यापैकी कोणत्याही 2 कृती सोडवणे अपेक्षित आहे। कृती क्रमांक 1, पुढे दिलेल्या विषयाच्या आधारे आकर्षक जाहिरात तयार करा। भारत स्टोअर्स शालेय गणवेशाचे विक्रेते यावर आधारित आपल्याला आकर्षक जाहिरात तयार करणे अपेक्षित आहे। जाहिरात तयार करण्याचा प्रयत्न करा। प्रश्न क्रमांक 2, बातमी लेखन। अविचाराने ओढवला भीषण अपघात, सेल्फी काढताना जीव गमावला। विद्यार्थी मित्रांनो, वृत्तपत्रात जशी बातमी येते तशीच बातमी आपल्याला यामध्ये तयार करायची आहे। बातमी लेखन तयार करण्याचा प्रयत्न करा। प्रश्न क्रमांक 3, कथा लेखन। पुढील मुद्द्यांच्या आधारे कथा लिहा। विद्यार्थी मित्रांनो, काही मुद्दे दिलेले आहेत, त्या मुद्द्यांच्या आधारे कथा लेखन तयार करा आणि कथा लिहिल्यानंतर त्याला शीर्षकसुद्धा द्या। प्रश्न क्रमांक E, पुढील लेखन प्रकारांपैकी कोणतीही एक कृती सोडवा। लेखन प्रकार 1, प्रसंग लेखन। लेखन प्रकार 2, आत्मकथन। लेखन प्रकार 3, वैचारिक लेखन। विद्यार्थी मित्रांनो, या तिन्ही प्रकारांपैकी कोणताही एक प्रकार सोडवणे अपेक्षित आहे। 1, प्रसंग लेखन। घर माझे प्रसन्न या विषयावर पुढील मुद्दे विचारात घेऊन लेखन करा। विद्यार्थी मित्रांनो, इथे आपल्याला मुद्दे दिलेले आहेत, त्या मुद्द्यांच्या आधारे आपल्याला प्रसंग लेखन करणे अपेक्षित आहे। माझे प्रेमळ घर, घरातील मोकळे वातावरण, घरातील सुखदुःखाचे प्रसंग, कुटुंबियांची साथ आणि प्रसन्नत्वाचे संस्कार या दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे घर माझे प्रसन्न या विषयावर आपण लेखन करणे अपेक्षित आहे। लेखन प्रकारांपैकी कृती क्रमांक 2, आत्मकथन। दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे मोबाईलचे आत्मकथन लिहा। विद्यार्थी मित्रांनो, शेतकऱ्याचे आत्मकथन, पुस्तकाचे आत्मकथन अशा पद्धतीने आपण आत्मकथन लिहत असतो, तसेच इथे मोबाईलचे आत्मकथन लिहिणे अपेक्षित आहे। इथे आपल्याला क्रमवार मुद्दे दिलेले आहेत। पहिला मुद्दा, मोबाईलवर होणारे आरोप, वाहन चालवताना घ्यायची काळजी, बातम्यांची सत्यता तपासणे, मोबाईलची लोकप्रियता, माहिती मिळवणे व माहिती पाठवण्यासाठी उपयोग आणि मोबाईलचा सुयोग्य वापर या दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे क्रमानुसार आपल्याला मोबाईलचे आत्मकथन लिहिणे अपेक्षित आहे। लेखन प्रकारांपैकी तिसरा प्रकार, वैचारिक लेखन। विद्यार्थी मित्रांनो, पहिला दुसरा जर आपल्याला येत नसेल तर आपण तिसरा वैचारिक लेखन हा प्रकार लिहू शकता। भारत माझा देश आहे या विषयावर तुमचे विचार लिहा। मुक्त पद्धतीनं आपण या विषयावर आपले विचार लिहू शकतो। विद्यार्थी मित्रांनो, हा पेपर केवळ सरावासाठी दिलेला आहे। हा दिलेला पेपर सुंदर हस्ताक्षरात फुलस्केप पेपरवर लिहिण्याचा सराव करा। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलवर इयत्ता 10वीसाठी प्रथम सत्राचे प्रत्येक विषयाचे सर्व पेपर दिलेले आहेत, ते काळजीपूर्वक पहा। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।